गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. ग्रामीण भागासह शहर व परिसरातील क्रिकेटपटूंना आवश्यक अत्याधुनिक सुविधांसह खेळाचं मैदान उपलब्ध व्हावं आणि या माध्यमातून भागातील क्रिकेटपटूंनी देशपातळीपर्यंत मजल मारावी या उद्देशाने कोरोची तालुका हातलंगडे येथे चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली, अशी माहिती अकॅडमीचे हेड कोच आनंदा दोपारे व युवराज येवलुस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजीसह आसपासचा ग्रामीण भाग व पंचक्रोशीत अनेक उत्तम क्रिकेटपटू आहेत, परंतु त्यांना आवश्यक ते पाठबळ व सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याने या क्रिकेटपटूंच्या खेळाला मर्यादा पडतात. इचलकरंजीत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना कोल्हापूर, पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जावं लागतं. इचलकरंजीतील कधीकाळी नामांकित असलेले राजाराम स्टेडियम आज मितीला सुविधांची वाणवा असल्यामुळे ते अजूनही नसल्यासारखेच आहे. त्यामुळे हरीश खंडेलवाल, भरत पाटील व युवराज येवलुस्कर यांनी एकत्र येऊन कोरोची येथील माळावर 5 एकर जागेत चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. मागील 11 वर्षांपासून सहारा क्रिकेट अकॅडमी क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. आता अत्याधुनिक सुविधांसह क्रिकेटपटूंना योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे. या ठिकाणी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि आहार तज्ज्ञ अशा सर्वांचे योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. आजवर शहर व परिसरातील अनेक खेळाडू महाराष्ट्र राज्य संघात खेळले आहेत, परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी देशासाठी खेळावं त्या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शनासह तयारी करून घेतली जाणार आहे. या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम, बाथरूमची सोय करण्यात आली. या अकादमीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले. अधिक माहितीसाठी 99 21 33 50 55 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आले.